श्री सिद्धेश्वर यात्रेतील आनंद मेळ्याची एंट्री फीस रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी धरणे आंदोलन. लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानची यात्रा सध्या सुरू असून या यात्रेत येणाऱ्या यात्रेकरूंसाठी 20 रुपये प्रतिव्यक्ती अशी सक्तीची फीस आकारण्यात येत आहे. भाविक मोठ्या उत्साहाने संपूर्ण परिवारासह यात्रेत येतात, मात्र त्यांच्या खिशाला अधिकची कात्री लावण्याचे काम सध्या या ठिकाणी होत आहे. त्यामुळं ही एंट्री फीस तात्काळ रद्द करून सामान्य भाविकांना यात्रा विनाखर्च करावी, तसेच यात्रेत लोककलेच्या नावाखाली जो नंगानाद सुरू आहे तो बंद करावा, अशा विविध मागण्यांसाठी विविध संघटनेच्या वतीने मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन करण्यात आलंय. आज सिद्धेश्वर यात्रेच्या प्रांगणामध्ये आम्ही भारतीय मजदूर युनियनच्या वतीनं धरणे आंदोलन धरत आहोत. त्याचे कारण असे आहेत की वर्षानुवर्षे श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर या ठिकाणी उत्सव साजरा होतो. या उत्सवामध्ये आमच्या लहानपणापासून आम्ही बघितले इथं अतोनात गर्दी राहायची, बाहेरचे रस्ते तुडुंब राहायचे, मधली गर्दी तुडुंब राहायची. पण आजची अवस्था अशी आहे, बाहेरचे रस्ते तर खुलेच आहेत. इव्हन यात्रेच्या मधला जो परिसर आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोक दुर्मिळपणानं आहेत. त्याचे कारण असे आहेत, अगोदर खुली यात्रा असायची, तिथं कुठली फीस नसायची. जे काही दिखावे आहेत त्यांच्यासाठी त्यांचं तिकीट असायचं, जे पाळणे असायचे त्यांच्यासाठी तिकीट राहायचं. परंतु आता काय केले त्यांनी प्रवेश फी या ठिकाणी आता चालू केलेली आहे. मग आता समजा एक कुटुंब आहे किंवा एक पती पत्नी आणि त्याचे 3 मुलं असे 5 जण जर या ठिकाणी आले तर किमान त्यांना 100 रुपये तर बाहेरच त्यांना प्रवेशद्वारावर हे करावं लागतात. म्हणून कमी पैशामध्ये यात्रा व्हायची तर त्याला बाहेरच. मग काय करावे लोक त्या प्रवेश फीच्या नादात, वा हे महागडी यात्रा आहे म्हणून लोकांनी या यात्रेकडे पाठ फिरलेली आहे. म्हणून प्रशासन आणि इथली जी ट्रस्टी आहे यांच्याकडे उत्पन्नाचं साधन खूप आहे. कारण का इथं जी मध्ये जे सगळे व्यापारी लोक आहेत त्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी लिलावाच्या पद्धतीने त्यांना उत्पन्न दिलेलं आहे. आणि मग उत्पन्नाच्या माध्यमातून आणखी त्यांनी सोर्सेस निर्माण केले आहेत. काही दुकान निर्माण केलेले, काही सभागृह निर्माण केलेले आहेत आणि त्या माध्यमातून या ट्रस्टीकडे आम्हा पैसा निर्माण व्हायला लागलाय. मग आमचं या ठिकाणी म्हणणं आहे, यांच्याकडे एवढा पैसा जर येत असेल तर लातूर शहरांच्या विकासासाठी किंवा विधायक काम काही या पैशातनं, हा सार्वजनिक न्यास आहे, हे भक्तांच्या खिशातला पैसा आहे. मग हे भक्तांसाठी यांच्याकडनं काही उपाययोजना आहेत का, हे आपण या यात्रेच्या निमित्तानं आपण काही बघितलेलं नाही. म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी हे प्रवेश फी बंद करावी. दुसरी प्रमुख मागणी अशी आहे, हे यात्रे देवांच्या तर परिसरामध्ये जर नागड्या उघड्या जर बाया तुम्ही नाचवताय, याच्यासारखं दुर्दैव आपल्या लातूर शहरांचं काय. इथं या निमित्तानं सांगायचंय, इथं उत्सव म्हणजे हा लोकांचा आहे. हा लोकांचा उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये भरला पाहिजे. हा उत्सव म्हणजे लोकांच्या भावनेची कदर करणारा उत्सव असायला पाहिजे. पण इथं जर तुम्ही बाजारीकरण करत असाल तर हे खूप चुकीचं आहे. म्हणून आमचा स्वार्थ याच्यामध्ये काही नाही. लातूर शहरामध्ये जे समाज, इतर सगळे समाज आहेत वगैरे ते, आणि लातूर ग्रामीण भागामधून, लातूरच्या जवळच्या शहरामधून या ठिकाणी अनेक सिद्धेश्वर महाराजांचे भक्त आहेत, ते या ठिकाणी येतात. परंतु येण्या जाण्याचं तिकीट एक, आणि इथं आल्याच्या नंतर जर ह्यांना आपण प्रवेश फीच्या माध्यमातून लुबाडत असू, हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून हे चुकीचा प्रकार या ठिकाणी बंद झाला पाहिजे, असं भारतीय मजदूर युनियन आणि लातूर पूर्व भाग कृती समितीच्या वतीनं आणि इतर संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, या ठिकाणी डान्स बार चालले जातात, इथं डान्स पार्ट्या चालतात. लोककलेच्या नावानं इथले माननीय तहसीलदार साहेबांनी कुण्या अर्थाने यांना परवानगी दिली काय आम्हाला कळत नाही. या ठिकाणी तुम्ही अक्षरशः वगैरे लोककलेच्या नावाने इथं डान्स बार चालू करताय तुम्ही. ते एक नग्न महिला वगैरे ते काय पाण्यामध्ये तरंगते, मछली काय तर म्हणून तिला नाव दिले जलपरी. आणि ही कसली जलपरी वगैरे उघडी तिकडे नाचायला लागले. आमचे भाविक भक्त दर्शनासाठी येतात आणि तुम्ही त्यांच्या नजरेला जर असं किळसवाणी प्रकार जर तुम्ही यात्रेच्या निमित्तानं करत असाल, मग याला नेमकं तुम्हाला काय करायचे नेमकं. मग ते पैसे, ती जलपरी तुम्हाला जास्त पैसे देते का, मग ते तिच्या पैशासाठी तुम्हाला परवानगी देताय का. डान्स पार्ट्या तुम्ही या ठिकाणी 60 रुपयामध्ये 3 गाणे, मग हा कसला. इथला युवक आधीच लातूरचा बिघडलेला आहे. आज आपण लातूर शहराची बघायला लागलोय, 4 दिवसाला 2 दिवसाला लातूरमध्ये खून मारामाऱ्या होत आहेत. मग अशा पद्धतीचं जर वातावरण आपण या यात्रेच्या निमित्ताने या देवस्थानाच्या माध्यमातून करत असू तर हा किळसवाना प्रकार आहे. तर आम्ही या पुढे वगैरे जर या ट्रस्टीने जर हे आंदोलनाचा जर विचार नाही केला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन भारतीय मजदूर युनियनच्या वतीने आम्ही करणार आहोत. Thanks for watching Ekmat Digital.